बॉईज आणि बॉईज 2 या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर गर्ल्सच्या रूपात. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन प्रस्तुत गर्ल्स हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडविणारा आहे. याच टीमने आज लाईव्ह मराठीशी संवाद साधला. काय मग काकू, कुठे असतो तुमचा अर्णव? आदित्य तेच ते असतो कुठे? मनात. अरे वा, टॉयलेट पण मनातच करतो. नमस्कार, मी अंकिता लांडे. गर्ल्स फिल्ममध्ये मी मती नावाचं कॅरेक्टर केलं आहे. मती ही मजा करणारी, आउटगोईंग आहे, स्पष्ट बोलणारी आहे. पण सोसायटीच्या बॅरियर्समुळे किंवा प्रेशर असतं जे पालकांवरती नकळत असतं. जेव्हा पालक बोलतात ते असं करू नको, तसं करू नको, त्याच्यामुळे तिला बाहेर जाऊन ती स्वतः जशी आहे तसं तिला वागता येत नाही, म्हणजेच खरं वागता येत नाही. अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालायचे नाही. तू ओव्हर रिॲक्ट होतीयस कारण तू ओव्हर स्मार्ट झाली. पण पुढे जाऊन फिल्ममध्ये ती पार्थचं कॅरेक्टर जे आहे सदा आणि मॅगी आणि रुमीला जेव्हा भेटते तेव्हा ते तिघं मित्र तिच्या आयुष्यात काय बदल आणतात आणि मग ती पुढे कशी वागते किंवा तिचा एक जो प्रवास सुरू होतो आणि ती स्वतःच्या एक आवरणातून खुलून बाहेर येते, खरं वागायला लागते, ते आम्ही दाखवलं आहे. नमस्कार, माझं नाव अन्विता फलटणकर. मी गर्ल्स या चित्रपटात रुमी नावाचं कॅरेक्टर करते. आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. एवढा जग गेलं तेल लाव. आणि ती रुमी जसं तुम्ही बघू शकता ती एक गुटगुटीत मुलगी आहे आणि ती त्याच तिच्या गटला रिप्रेझेंट करते. ती बिनधास्त आहे, धमाल मुलगी आहे. पण तिला अजून एक बाजू आहे जी तुम्हाला चित्रपटात बघितल्यावर लक्षात येईल. सो नक्की चित्रपट बघा 29 नोव्हेंबरला. फालतू गजाली खातर टाइम ना माझ्याकडे. तो पोरगा सोडणार बघ तुला. नमस्कार, मी केतकी नारायण. मी गर्ल्स या फिल्ममध्ये मॅगी नावाचं कॅरेक्टर करते. मॅगी एकदम बिनधास्त आहे, बोल्ड आहे, कॉन्फिडंट, फिअरलेस आहे आणि तिला तिचं फ्रीडम खूपच प्रिय आहे. आणि ती गोवन ख्रिश्चन मुलगी असल्यामुळे ते तिच्या आपोआपच राहणीमानात आणि भाषेमध्ये येतं. ती जेवढी फ्रीली राहते तसंच तिला वाटतं की तिच्या मैत्रिणी ज्या आहेत मती आणि रुमी त्यांनी पण तसंच राहावं आणि त्यासाठी ती फिल्ममध्ये प्रयत्न करत असते. मॅगी जरी सिगरेट पित असेल, दारू पित असेल आणि खूप बिनधास्त बोल्ड असेल आणि तिला कशाचीच भीती नसेल तरी ती त्या लेवलपर्यंत का पोचली, त्या स्टेजपर्यंत का पोचली याची तिच्यासाठी एक बॅक स्टोरी आहे, तिच्या फॅमिलीची बॅक स्टोरी आहे. ती तुम्हाला 29 नोव्हेंबरला नक्कीच बघायला मिळेल. आतापर्यंत एकाही पुरुषाला माहिती नाही, जी आत्ता मला माहिती पडली, पण तुम्हाला पण ते नक्कीच माहिती पडेल 29 नोव्हेंबरला. सो प्लीज जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा आणि प्रत्येक मुलीने आपल्या भावाला, आपल्या मित्राला, आपल्या आईला, आपल्या पॅरेंट्स दाखवण्यासारखा सिनेमा आहे. दोस्तीत कधी मतलबी व्हायचं नसतं, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉईज आणि बॉईज 2 गाजवणारा पार्थ भालेरावही या चित्रपटात दिसून येणार आहे. ही माझ्या आयुष्यातली पहिली बिअर आहे आणि मी खूप एक्साइटेड. आपण एकमेकांच्या स्पेसमध्ये शिरलो ना की असंच होणार. तू कधी प्रेमात पडलीस का? दिस इज माय फ्रिकिंग लाईफ. अशा झोपणार. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईंसह विद्या डांगे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.